यानंतर पर्यावरण शिक्षणामध्ये घटक क्रमांक 2 मधला ब मुद्दा आपण पाहणार आहोत. जागतिक तापमान वाढ व ओझोनचा ऱ्हास. यामध्ये अर्थ, कारणे, प्राणी, वनस्पती व मानव जीवन यावर होणारा परिणाम व उपाययोजना. तर पहिल्यांदा आपण जागतिक तापमान वाढ हा मुद्दा बघूया. एखाद्या प्रदेशातील हवामानाचे सर्वसाधारण स्वरूप ठरवण्यासाठी 30 वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो. सूर्यप्रकाश, समुद्र, जीवन, वातावरण, जैव क्षेत्र अशा विविध घटकांमुळे पृथ्वीवरील हवामान निश्चित होते. प्राचीन काळातील हिमयुगापासून सध्याच्या औद्योगिक युगापर्यंत पृथ्वीच्या हवामानात बदल होत आहे. तापमानातील बदल 2 कारणांमुळे घडून येतात. नंबर 1 नैसर्गिक कारण आणि नंबर 2 मानवनिर्मित कारण. नैसर्गिक कारणामुळे होणाऱ्या बदलाचा एक विशिष्ट साचा आढळतो, त्यामुळे त्याचा आपल्याला आधी अंदाज बांधता येतो. हिमनग हे नैसर्गिक कारणामुळे होणाऱ्या बदलाचे एक उदाहरण आहे. मानवनिर्मित कारणामुळे होणारे बदल वेगाने घडतात. त्यांचे परिणामही गंभीर आणि तीव्र स्वरूपाचे असतात. हवामानातील नैसर्गिक बदलही आता मानवी व्यवहारामुळे अधिक तीव्र गतीने होऊ लागले आहे. ही एक चिंतेची बाब बनलेली आहे. इसवी सन 2050 पर्यंत जगाच्या तापमानात सरासरी 1.5 अंश सेल्सिअस ते 4.5 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढ होईल असा शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तविलेला आहे. पुढचा मुद्दा आपण बघूया की जागतिक तापमान वाढ म्हणजे काय. पृथ्वीच्या तापमानात होणाऱ्या वाढीस जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बन सारखे घटक आहेत. हे घटक दीर्घ तरंग लांबीच्या किरणांची ऊर्जा शोषून घेतात. वातावरणात प्रदूषणामुळे या घटकांचे प्रमाण वाढते. दीर्घ स्वरूपातील किरणांकडून या घटकांचे शोषण होते व पृथ्वीचे तापमान वाढते. यालाच जागतिक तापमान वाढ, वातावरणाचे हे जे तापमान वाढते या परिणामालाच हरितगृह परिणाम किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतात. विस्तृतपणे समजून घ्यायचे तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे वायू सूर्याची परावर्तित होणारी उष्णता रोखून धरतात. यापैकी काही वायू नैसर्गिक तर काही मानवनिर्मित आहेत. या वायूंचे कार्य हरितगृहातील काचेच्या आवरणाप्रमाणे असते. त्यांच्यामुळे सूर्याची परावर्तित उष्णता अवकाशात निसटून न जाता पृथ्वीच्या पृष्ठभागावरच राहते. यास हरितगृह परिणाम असं म्हणतात. पुढचा मुद्दा आहे जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारे हरितगृह वायू. नंबर 1 कार्बन डायऑक्साईड. हा वायू औष्णिक वीज प्रकल्प, गिरण्या, कारखाने, दगडी कोळशांचे ज्वलन, इतर इंधन ज्वलन, खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यातून, जंगलातील वणवे इत्यादींमधून निर्माण होतो. एकदा निर्माण झाल्यावर हा वायू पृथ्वीच्या वातावरणात सुमारे 500 वर्ष टिकून राहतो. समुद्र म्हणजे कार्बन डायऑक्साईड सामावून घेणारा एक प्रचंड भांडार आहे. हवेतील उष्णता आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची प्रचंड क्षमता समुद्रात असते. कार्बन डायऑक्साईड पाण्यात विरघळत असल्यामुळे वातावरणातील जास्त कार्बन डायऑक्साईड समुद्रात शोषून घेतला जातो. प्रकाश संश्लेषणामुळे सूक्ष्म जलवनस्पती वनस्पतीतील कार्बन डायऑक्साईडचा साठा असतो. आता कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचे स्रोत. वाहतूक मधून 22.5% इतका कार्बन डायऑक्साईड वातावरणात उत्सर्जित केला जातो. वनांचा नाश केल्यामुळे 23% कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात निर्माण होतो. वीज निर्मितीतून 0.025%, इतर कारण 16% आणि कारखान्यांमधून तो 16% वातावरणामध्ये उत्सर्जित केला जातो. नंबर 2 क्लोरोफ्लोरोकार्बन.
CFC. मानवी व्यवहारामुळे तयार होणाऱ्या हरितगृह वायूंमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बनचा वाटा 24% आहे. हा वायू पूर्णतः मानवनिर्मित असून वातावरणात 60 ते 130 वर्षापर्यंत टिकून राहतो. कार्बन डाय ऑक्साईडच्या तुलनेत CFCचा एक रेणू 1500 ते 1700 पट उष्णता शोषून घेतो. शीतगृहे, शीतकपाटे, शीतकरण यंत्रणा, सुगंधी द्रव्ये, बॉडी स्प्रे इत्यादीतून CFC हा वातावरणामध्ये रिलीज होतो. संगणक, टेलिफोन इत्यादींचे इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड्स स्वच्छ करण्यासाठीही CFC वापरला जातो. हा वायू वातावरणाच्या खालच्या थरात रासायनिक दृष्ट्या स्थिर आहे. हा वायू क्षयाबरोबरच हरितगृह परिणामास पर्यायाने पृथ्वीच्या तापमान वाढीस कारणीभूत आहे. नंबर 3, मिथेन. हरितगृह वायूंच्या प्रमाणात वाढ होण्यास मिथेनचा 18% वाटा आहे. मिथेनचा प्रत्येक रेणू कार्बन डाय ऑक्साईडच्या रेणूच्या तुलनेत 25 पट उष्णता शोषून घेतो. एकदा निर्माण झाल्यावर हा वायू वातावरणात 10 वर्षापर्यंत टिकून राहतो. मिथेनची निर्मिती प्रामुख्याने विविध जैविक प्रक्रियांमुळे होते. मिथेन निर्माण करणारे जीवाणू गुरांच्या, विशेषतः गायीच्या आतड्यात, तसेच भाताची शेते, दलदलीचे प्रदेश, कचऱ्याचे ढीग यामध्ये आढळतात. एका गायीच्या शरीरात दरवर्षी सुमारे 73,000 लिटर मिथेन तयार होतो. मानवी लोकसंख्येपैकी 1/3 लोकांच्या शरीरातही मिथेन निर्माण करणारे जीवाणू आढळतात. यामुळेच वाढत्या लोकसंख्येबरोबरच वातावरणातील मिथेनचे प्रमाणही वाढत चालले आहे. लोकसंख्या वाढू लागली की अन्नधान्याची गरज अधिक प्रमाणावर भासू लागते. त्याचबरोबर गायी-गुरांची संख्याही वाढते. भात शेती हा मिथेन वायू उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्रोत समजला जातो. भात शेतीमधून दरवर्षी 25 लाख ते 1.70 कोटी टनापर्यंत मिथेन वायू उत्सर्जित केला जातो असा अंदाज आहे. अर्थात मोजमापाच्या व खनिज कोळसा वापरून केला जातो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन वायूचे उत्सर्जन. पिकांच्या जाती व पिके घेण्याच्या पद्धती यामध्ये सगळीकडे एकसूत्रता नसल्यामुळे हे अंदाज अगदी निश्चित स्वरूपाचे मानले जात नाही. याशिवाय मातीचे गुणविशेष, तापमान, शेतीची पद्धत, कीटकनाशकांचा वापर या सर्वांचाही मिथेनच्या उत्सर्जनावर परिणाम होत असतो. नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या पाईपमधील गळती म्हणजे भरावासाठी टाकलेला कचरा हेही उत्सर्जनाचे महत्वाचे स्रोत आहेत. आता मिथेनचे स्रोत आणि त्याचं प्रमाण. प्राणी व मानवी शरीरातील जीवाणू 22%, दलदलीचे व पाणथळीचे प्रदेश 21%, खाणी आणि वायू वाहून नेणाऱ्या 15%, नळांमधील गळती, जमिनीवरील भराव 20%, भात शेतीमधून 20% आणि इतर याच्यातून तो 15% मिथेन वायू उत्सर्जित होतो. याच्यानंतर आहे नायट्रॉक्साईड. मानवी व्यवहारामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूंमध्ये नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण 6% आहे. नायलॉनची निर्मिती प्रक्रिया, जैविक पदार्थ आणि खनिज इंधन यांचे ज्वलन, नत्रयुक्त खतांचे विघटन, जनावरांचे मलमूत्र आणि नायट्रेटमुळे प्रदूषित झालेले भूगर्भातील पाणी इत्यादींमुळे नायट्रस ऑक्साईड हवेत पसरतो. हा वायू तपांबरामध्ये 140 ते 190 वर्षापर्यंत टिकून राहतो व कार्बन डाय ऑक्साईडच्या तुलनेत 230 पट उष्णता शोषून घेतो. नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही प्रकारच्या खतांच्या वापरात डिनायट्रिफिकेशन म्हणजे जमिनीतील नायट्रेट्स मधून नायट्रस ऑक्साईड वायू वातावरणात मिसळतो आणि त्याचं प्रमाण हे वाढत आहे. नायट्रिफिकेशन प्रक्रियेत अमोनियम नायट्रेट्समध्ये रूपांतरित होत असताना नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होत असते. परंतु शेतातील पिकांना शोषून घेतलेले नायट्रेट पाण्यात मिसळल्याने जमिनीवरील तसेच भूगर्भातील पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत.
शेतातील अतिरिक्त नायट्रेट्समुळे वर उल्लेख केल्याप्रमाणे डिनायट्रिफिकेशन होते व नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होऊन तो वातावरणात मिसळतो. यानंतरचा मुद्दा आहे इतर हरितगृह वायू. यामध्ये नंबर 1 ओझोन. हा O3 या नावाने पण ओळखला जातो. या हरितगृह वायूची उष्णता शोषून घेण्याची क्षमता कार्बन डायऑक्साईड पेक्षा 2000 पट अधिक असते. जमिनीलगतच्या हवेत त्याचे प्रमाण कमी असते. सूर्यप्रकाशात काही प्रदूषकांच्या प्रक्रियेमुळे तो तयार होणारा वायू मानवी आरोग्यास त्याचप्रमाणे प्राणी व वनस्पती यांना घातक ठरतो. ओझोन थरातील ओझोन विरळ असल्यामुळे अतिनील सौर किरणांचे वाढते प्रमाण जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरत आहे. यानंतरचा दुसरा हरितगृह वायू आहे कार्बन मोनॉक्साईड. तो CO या रूपात दर्शविला जातो. हा वायू प्रत्यक्षपणे उष्णता शोषून घेत नाही, त्यामुळे त्याचा समावेश हरितगृह वायूंमध्ये करण्यात येत नाही, परंतु या वायूमुळे मिथेन व ओझोनचे प्रमाण वाढण्यास तो कारणीभूत ठरतो. अप्रत्यक्षरित्या हरितगृह परिणामास हा वायू कारणीभूत ठरत असल्याचं आपल्याला दिसून येतं. कार्बन मोनॉक्साईड हा प्रामुख्याने वाहनातील इंधनाच्या ज्वलनामुळे तयार होतो. मानवी आरोग्याच्या दृष्टीने तो अत्यंत धोकादायक आहे. कार्बन मोनॉक्साईड फुफ्फुसांवाटे रक्तात मिसळला जातो. तेथे त्याचे हिमोग्लोबिनशी संघटन होऊन कार्बॉक्झी हिमोग्लोबिन तयार होते. यामुळे रक्ताची ऑक्सिजन धारण क्षमता कमी होते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जागतिक तापमान वाढी संदर्भात शास्त्रज्ञांची अनुमाने आणि निष्कर्ष. जागतिक तापमान वाढीचे पर्यावरणातील परिणाम शास्त्रज्ञ संगणकाच्या मदतीने विविध प्रारूपे तयार करून मांडले आहेत. त्यात हवामान बदल, वातावरण चक्र, पर्जन्य पद्धती इत्यादींचा समावेश होतो. यातील 3 प्रमुख प्रकारांद्वारे प्रामुख्याने सागर पातळीत वाढ व किनाऱ्यांची धूप, शेतीतील बदल, वन्यजीवांचा ऱ्हास व मानवी आरोग्यास धोका या संबंधीची भाकिते मोठ्या प्रमाणात अचूक ठरत आहेत. यातील काही प्रमुख अनुमाने आणि निष्कर्ष हे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1 सुरुवातीला आपण हवामान बदलाविषयी अनुमान आणि निष्कर्ष बघूया. नंबर 1 उत्तर गोलार्ध जास्त तापेल. नंबर 2 पर्वतावरील बर्फ व हिमनद्या वेगाने वितळतील. नंबर 3 हिमाच्छादित भाग कमी झाल्याने तीव्र उन्हाळे जाणवतील. नंबर 4 हिवाळ्यात व रात्रीचे तापमान वाढून वनस्पती सजीवांच्या वाढीचा काळ बदलेल. नंबर 5 बाष्पीभवनाचा वेग वाढेल. 6 बाष्पाचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम पर्जन्य वाढीवर होईल. 7 पावसाची तीव्रता वाढून चक्रीवादळे, ढगफुटी, पूर या नैसर्गिक समस्या निर्माण होतील. 8 नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होईल. 9 वाढते बाष्पीभवन व वाढत्या वाऱ्याचा वेग यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. आणि यातलं हवामान बदलातलं शेवटचं आहे याचा परिणाम प्रदेश वालुकामय होतील. नंबर 2 समुद्र पातळीत वाढ. या संदर्भात शास्त्रज्ञांनी अनुमाने आणि निष्कर्ष पुढील प्रमाणे सांगितलेले आहेत. नंबर 1 उष्ण वातावरणामुळे महासागराच्या पृष्ठभागावरचे तापमान वाढेल. नंबर 2 पाण्याचे प्रसरण होऊन आकारमान वाढून समुद्राची पातळी वाढेल. नंबर 3 उत्तर ध्रुवाकडील नद्या वितळून पाण्याच्या पातळीत वाढ होईल. नंबर 4 समुद्र पातळी 10 ते 15 मीटर सेंटीमीटरने वाढली असून तज्ज्ञांच्या मते ही वाढ 88 सेंटीमीटर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवलेली आहे. म्हणजे असं जर घडलं भविष्यामध्ये तर सजीव सृष्टीला जगणं अशक्य होणार आहे. नंबर 5 जगातील अनेक बेटे, द्वीपसमूह व देशांच्या किनाऱ्यावरील जनजीवन धोक्यात येईल. नंबर 6 नेदरलँड 6%, बांगलादेश 17.5%,
मालदीव सारखी अनेक बेटे पाण्याखाली जातील. नंबर 7, महासागर गरम होण्याच्या प्रक्रियेत गेल्या 40 वर्षात 3000 मीटर खोलीपर्यंत पाणी 0.06 डिग्री सेल्सिअसने तर पृष्ठभागावरील 300 मीटर पर्यंत पाण्याचे तापमान 3 डिग्री सेल्सिअसने वाढलेले आहे. याचा जागतिक तापमान वाढीवर दूरगामी परिणाम होणार आहे. यानंतर हिमनद्यांसंदर्भात अनुमान आणि निष्कर्ष पुढील प्रमाणे. नंबर 1, बहुसंख्य हिमनद्यांचे हिमक्षेत्र वेगाने कमी होणार आहे. नंबर 2, तापमान वाढ अशीच चालू राहिल्यास बहुसंख्य हिमनद्या नामशेष होतील. नंबर 3, यांचा विपरीत परिणाम बारमाही नद्या, शेती, जनजीवन, विद्युत निर्मिती व उद्योगधंदे यावर होईल. नंबर 4, हिमनग या संदर्भातील अनुमान आणि निष्कर्ष हे शास्त्रज्ञांनी पुढील प्रमाणे सांगितलेले आहेत. नंबर 1, तापमान वाढीमुळे वितळणारे बर्फाचे आच्छादन, तरंगणारे हिमनग व कमी येणारी बर्फवृष्टी यांचा विपरीत परिणाम सागर व भूपृष्ठावरील वनस्पती, वन्यजीव, त्यांची अन्नसाखळी व संबंधित जनजीवन यांच्यावर होणार आहे. नंबर 2, महाकाय हिमखंड सागरी वाहतुकीला धोका ठरणार आहे. यानंतरचा 5वा घटक आहे ऋतू बदल आणि त्याच्या संदर्भात शास्त्रज्ञांनी वर्तविलेले अनुमान आणि निष्कर्ष पुढील प्रमाणे. नंबर 1, तापमान वाढीमुळे ऋतूंमध्ये बदल झालेला आहे आणि तो आज आपण अनुभवत आहोत. म्हणजे अगदी मे महिन्यामध्ये सुद्धा वादळी पाऊस आपण बघितलेला आहे. जूनच्या सुरुवातीला सुद्धा हा वादळी पाऊस आपण बघितलेला आहे आणि आता वातावरणामध्ये एकदम बदल झालेला आहे आणि कडक ऊन हे पडलेलं आहे. नंबर 2, वनस्पती प्राण्यांच्या प्रजननावर, फलधारणेवर, त्यांच्या स्थलांतरावर विपरीत परिणाम झालेला आहे. आणि यातलं शेवटचं आहे अनेक प्राणी वनस्पतींच्या जाती प्रजाती या नामशेष होत चाललेल्या आहेत. यातला 6वा मुद्दा आहे पर्जन्यवाढ आणि त्या संदर्भात शास्त्रज्ञांनी सांगितलेले निष्कर्ष आणि अनुमान पुढील प्रमाणे. नंबर 1, उष्ण हवेमुळे जगभर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवाढ होईल. नंबर 2, पाऊस हिवाळ्यात पडेल. नंबर 3, उत्तर गोलार्धात हिमवर्षाव, पूर, शेती, जमिनीची हानी या संकटांचा सामना करावा लागेल. आणि नंबर 4, तापमान वाढीचा खरा प्रतिकूल परिणाम दुष्काळ वाढीमध्ये होणार आहे. नंबर 7, वन्य प्राण्यांसंदर्भात शास्त्रज्ञांनी वर्तविलेले अंदाज आणि निष्कर्ष. नंबर 1, तापमान वाढ चुकविण्यासाठी वन्य प्राणी उष्ण प्रदेशातून उत्तरेला तसेच उंच व थंड स्थानी, परंतु तोपर्यंत मानवाने सर्व उपयुक्त भूभाग व्यापला असल्याने प्राण्यांना कोणतेच पर्याय उपलब्ध राहणार नाही. आणि या संदर्भात आपल्याला जर आपण मोगली ही जर मालिका बघितली तर त्याच्यामध्ये हे प्राणी सगळेच कसे एकत्र येतात, ज्या वेळेला पाण्याचं दुर्भिक्ष या जंगलामध्ये निर्माण होतं आणि एकत्र येतात आणि पाण्याची कटौती हे मूल्य हे सर्व वन्य प्राणी त्या ठिकाणी जोपासत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या ठिकाणचा मुद्दा असा आहे की मानव जे भूक्षेत्र आहे हे सगळं व्याप्त करून टाकेल. त्यामुळे ह्या जंगली प्राण्यांना किंवा कोणत्याही सजीवाला भूभागच अस्तित्वात उरणार नाही, असा निष्कर्ष या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. यानंतरचा 8वा मुद्दा आहे रोगराई वाढ आणि मानवी आरोग्य. नंबर 1, तापमान वाढ ही रोगराईंसाठी अत्यंत पूरक ठरेल. उदाहरणार्थ मलेरिया आणि डेंग्यू. नंबर 2, थंड प्रदेशात डासांचा प्रादुर्भाव नव्हता, तेथे मानवी आरोग्याचे नवीन प्रश्न निर्माण होतील. नंबर 3, उष्ण प्रदेशात अधिक तापमान वाढीमुळे माणसे अधिक आजारी पडतील किंवा मृत्यू पावतील. नंबर 4, शास्त्रज्ञांच्या मते तापमान वाढ, प्रदूषण आणि हवेतील परागकण वाढल्याने
अस्थमा सारखे श्वासांचे विकार वाढतील. तापमान वाढीमुळे पर्यावरण विस्थापितांचा प्रश्न निर्माण होईल. नंबर 6, बेटे, किनारे, सखल प्रदेश तसेच पर्वतराजीतील करोडो लोकांचे पुनर्वसन करणे, पायाभूत सुविधा पुरवणे हे जागतिक पातळीवरील आव्हान असणार आहे. यानंतरचा मुद्दा आहे जागतिक तापमान वाढी संदर्भात जागतिक पातळीवरील प्रयत्न. स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी 1972 मध्ये परिषद आयोजित करण्यात आलेली होती. येथे पहिल्यांदाच अधिकृतरित्या संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक पातळीवर पर्यावरण ऱ्हासाची नोंद घेण्यात आली. या परिषदेत जैवविविधता, लोकसंख्या वाढ, वाळवंटीकरण इत्यादी गंभीर प्रश्नांबरोबरच संभाव्य जागतिक तापमान वाढीबद्दल चर्चा झाली. यानंतर रिओ, ब्राझील येथील वसुंधरा परिषद 1972 मध्ये यावर सखोल चर्चा होऊन 1997 मध्ये जागतिक तापमान वाढीबद्दल क्योटो, जपानमध्ये करार करण्यात आला. सारखा पाठपुरावा केल्यानंतर अनेक राष्ट्रांनी 2005 सालापर्यंत त्यावर सह्या केल्या, परंतु जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असलेल्या प्रमुख अमेरिकेने मात्र त्यावर अजून सही केलेली नाही. कोपनहेगन येथे जागतिक तापमान वाढ प्रश्नावर उपाय योजण्यासाठी आयोजलेल्या 192 देशांच्या खास परिषदेमध्ये किमान 150 देशांचे प्रमुख म्हणून राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान उपस्थित होते. यावरूनच या प्रश्नाचे महत्व आपल्या लक्षात येण्यास मदत होईल. प्रगत देशांच्या म्हणण्यानुसार 2020 सालानंतर कार्बनचे उत्सर्जन कमी करावे असे सुचविले आहे. त्याला विकसनशील देशांनी तीव्र विरोध दर्शविला होता. या परिषदेत 2 स्पष्ट परस्पर विरोधी गट पुढे आहेत. प्रगत देशांच्या जीवन पद्धतीमुळे व सुखसोयींच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात इंधन, वीज, 24 तास वीज लागते व त्याची निर्मिती प्रामुख्याने नैसर्गिक वायू, खनिज, कोळसा वापरून केली जाते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन होते. हे देश पुढारलेले राहण्यासाठी जागतिक तापमान वाढीत मोठ्या प्रमाणावर भर घालत असतात. हा त्यांना त्यांचा अधिकारच वाटत आलेला आहे. म्हणून विकसनशील देशांच्या मते या देशातील उत्सर्जन कमी करण्यात पुढाकार घेतला पाहिजे. जागतिक कार्बन वायू उत्सर्जित करणाऱ्या प्रमुख देशात चीन, अमेरिका, युरोपातील समुदाय, रशिया, भारत, जपान आघाडीवर असले तरी चीन व भारत या विकसनशील देशातील प्रचंड लोकसंख्या पाहता दरडोई उत्सर्जन अत्यंत कमी आहे आणि क्योटो कराराने या विकसनशील देशांना उत्सर्जन कमी करण्याच्या कालावधीमध्ये सवलत दिलेली आहे. कोपनहेगन परिषदेत अमेरिकेने स्वतःहून 2020 सालापर्यंत उत्सर्जन 17% कमी करण्याची घोषणा केली आहे. तर चीनने अशा आश्चर्यकारकरित्या आपली उत्सर्जनाची पातळी 2020 पर्यंत 40 ते 45% कमी करण्याचे जाहीर केले आहे. भारतानेही 2020 पर्यंत 20 ते 25% पर्यंत कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्याची तयारी दाखवली आहे. परंतु सद्य परिस्थितीत तरी हे शक्य दिसत नाही. यानंतर 2009 मधली कोपनहेगन परिषद. कोपनहेगन परिषद म्हणजे कराराशिवाय निव्वळ उच्च पातळीवर केलेली चर्चा व आव्हाने होय. कृतीशून्य परिषद अशीच कोपनहेगन परिषदेची संभावना केली जाते. कोपनहेगन हवामान सुसंवाद या सर्वानुमते झालेला नाही. हा सुसंवाद अमेरिका व विकसित राष्ट्रांनी घडवून आणण्याचा प्रयत्न केला व ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत व चीन या विकसनशील देशांच्या नेत्यांनी त्यात संयुक्तिक बदल करण्याचे प्रयत्न केले. कोपनहेगन सामंजस्य करारामध्ये कोपनहेगन हरित हवामान निधी आणि हरित तंत्रज्ञान माहिती यांचा समावेश आहे. विकसित देशांवर स्थानिक उत्सर्जनावाटे 2 अंशापेक्षा जास्त तापमान वाढ न करण्याचे बंधन आहे. परंतु या मसुद्यात
ठोस जबाबदारी व कृती आराखडा यांचा अभाव. यानंतरचा मुद्दा आहे जागतिक तापमान वाढ, विविध जैविक अजैविक घटकांवरील परिणाम. जागतिक तापमान वाढीचा हवामानावरील परिणाम. जागतिक पातळीवर तापमान वाढ रोखण्यासाठी जे काही प्रयत्न झाले ते अत्यंत तोकडे होते. त्यामुळे तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या हरित वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दशकातील तापमान वाढ पाहता 1950 ते 2050 या कालावधीमध्ये साधारणतः 0.25 डिग्री सेल्सिअस ते 3.5 डिग्री सेल्सिअस एवढी तापमान वाढ होण्याचा अंदाज आहे. आयपीसीसीच्या अहवालानुसार दर 10 वर्षांमध्ये ही वाढ 0.3 डिग्री सेल्सिअसने होत आहे. तर वरवर पाहता ही वाढ अत्यल्प दिसत असली तरी हळूहळू वाढत जाणाऱ्या या तापमान वाढीचा परिणाम दूरगामी व कधीही न बदलणारा अशा स्वरूपाचा आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते तापमान वाढीचा परिणाम मोसमी वाऱ्यांवरही होत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळणारा पाऊस गेल्या 4 दशकांमध्ये काही ठिकाणी वारंवार सरासरीपेक्षा कमी झाल्याचा दिसतो, तर काही ठिकाणी तो अतिप्रमाणात वाढल्याचा दिसतो. सध्या एकूण पडणारा दरवर्षीचा पाऊस बहुतेक गरजा भागविण्यासाठी पुरेसा असला तरी भविष्यात जलदुर्भिक्ष हे मोठे संकट उभे राहणार आहे. याकरिता पाणी मुरविण्याची, साठविण्याची व त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची खरी गरज आहे. अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर यांची तीव्रता वाढण्यास जागतिक तापमान वाढ कारणीभूत ठरणार आहे. आणि भारताने नुकतेच तोक्ते नावाचे वादळ हे अनुभवलेले आहे आणि त्याचे दुष्परिणामही आपण भोगलेले आहेत. यानंतरचा दुसरा परिणाम आहे जागतिक तापमान वाढीमुळे हिमनद्या व हिमनगांमध्ये घट. जगभरातील हिमनद्या व हिमनग तापमान वाढीमुळे वितळू लागले आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना, झेलम, रावी, बियास, सतलज, भागीरथी या नद्यांचा हिमालय पर्वतरांगामध्ये उगम होतो. लोकांचे जीवन या नद्यांवर अवलंबून आहे, परंतु तापमान वाढीमुळे या नद्या वितळू लागल्या आहेत. यापैकी काही हिमनद्या येत्या 40 ते 50 वर्षात पूर्णपणे वितळून जाण्याचा धोका आहे. गंगोत्री सारख्या हिमनगांवर वाढत्या तापमानाचा व्यापक दुष्परिणाम झालेला दिसून येतो. गेल्या 5 वर्षात गंगोत्री हिमनग 1 किलोमीटरने कमी झालेला आहे. प्रत्येक वर्षी गंगोत्रीचा आकार 20 मीटरने घटत असल्याचे संशोधकांना आढळून आलेले आहे. हिमनग वितळल्याने पायथ्याशी असणाऱ्या गावांना पुराचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे आणि भविष्यात तो होणार आहे. आर्क्टिक आणि अंटार्क्टिकावरील हिमनग वितळल्याने समुद्राच्या पातळीत फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. नंबर 3, समुद्र पातळीतील वाढ आणि त्याचा झालेला दुष्परिणाम. जगातील जवळजवळ 10% लोकसंख्या समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर वसलेली आहे. हिमनग व हिमनद्यातील वितळलेले पाणी व समुद्राचे तापमान, वाढलेले पाण्याचे झालेले प्रसरण यामुळे समुद्र पातळीत वाढ झाल्याचे दिसून येते. ही वाढ साधारणतः दर वर्षाला 6 सेंटीमीटर इतकी होण्याचा अंदाज आहे. या सर्वांचा समुद्र किनाऱ्यावरील अनेक गावांना व राष्ट्रांना धोका संभवतो. बांगलादेशासारखे समुद्र सपाटीपासून कमी उंचीवर असणारे अनेक किनारे व भूक्षेत्र बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. समुद्राचे खारे पाणी आत आल्याने मोठ्या पाण्याची अनेक स्रोते म्हणजे गोड्या पाण्याची अनेक स्रोते ही खारी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी मालदीवच्या मंत्रिमंडळाने अलीकडेच समुद्र तळाशी घेतलेली बैठक हा एक मोठा चर्चेचा विषय झालेला होता.
नंबर 4 दुष्काळ आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम. तापमान वाढीमुळे होणाऱ्या समुद्र पातळीतील बद्दल लोकांमध्ये बरीच जागरूकता आहे. तापमानातील वाढीमुळे होणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दल मात्र तितकेसे बोलले जात नाही. मोसमी वाऱ्याच्या लहरीपणामुळे पावसामधील अनियमितता व हिमनद्या वितळू लागल्याने हे संकट गंभीर स्वरूप धारण करणार आहे. ज्यावेळी पर्जन्यवृष्टी होते तेव्हा ती सलग 5 ते 7 दिवस सलग होणे अपेक्षित आहे. तरच पावसाचे पाणी जमिनीत मुरते व उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत नाही. परंतु सध्या अशा प्रकारे पाऊस पडत असल्याने सुरक्षितता पावसाच्या अनियमितपणामुळे भारतातील शेती उत्पादनावर विविध परिणाम होत आहेत. तापमान वाढीमुळे दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळे, जंगलातील वणवे इत्यादी आपत्तींचे प्रमाण वाढतच जाणार आहे. गेल्या 50 वर्षात 15 मोठे दुष्काळ होऊन गेलेले आहेत, ज्याच्यामुळे भारतातील मोसमी वाऱ्यांवर अवलंबून असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तापमान वाढीमुळे अन्नधान्य सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1 हवामानाचा अचूक अंदाज न आल्याने शेतकऱ्याला वर्षभरातील पिकांचे नियोजन करण्यात अडचण येणार आहे. नंबर 2 समुद्र पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीजवळील शेतीवर किंवा फल उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. नंबर 3 किनारपट्ट्यावरील खारफुटी क्षेत्राला नुकसान झाल्यास मत्स्य उत्पादन घटणार आहे. उष्ण व शीत प्रदेशातील अन्नधान्य उत्पादनात विषमता निर्माण होईल. नंबर 4 वर्षानुवर्षे एकच पीक पद्धती, रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर, क्षारपड जमिनी, अतिसिंचनामुळे झालेली दलदलयुक्त शीतकिडीचा प्रादुर्भाव यामुळे जगभरात सर्वत्र अन्नधान्य उत्पादन कमी होत आहे. तापमान वाढीमुळे भविष्यात अन्नधान्याचा प्रश्न हा गंभीर निर्माण होणार आहे. यानंतर मत्स्य उत्पादन. जगातील 70% लोकांचे प्रमुख अन्न मासे आहे. मत्स्य उत्पादन हा महत्वाचा व्यवसाय आहे. गोड्या पाण्यातील, किनारपट्टीवरील, खाडीमधील किंवा महासागरातील अशा विविध ठिकाणांमधून मासे पकडले जातात. जागतिक तापमान वाढीचा या सर्व ठिकाणच्या मत्स्य उत्पादनावर परिणाम होतो. हा परिणाम मुख्यतः पाणी आम्लधर्मीय झाल्याने, पाण्याचे सरासरी तापमान वाढल्याने आणि पाण्याचा खारेपणा कमी झाल्याने होतो. वातावरणातील वाढलेला कार्बन डायऑक्साईड महासागराच्या पाण्यात मिसळल्याने पाण्यामध्ये कार्बोनिक ऍसिड तयार होऊन पाण्याचा सामू कमी होतो. याचा विपरीत परिणाम जलचरांवर होतो. पाण्यातील कार्बोनिक ऍसिडमुळे अनेक प्रवाळ बेटांचा ऱ्हास होत आहे. ही प्रवाळ बेटे अनेक माशांची वसतिस्थाने व प्रजनन केंद्रे असतात. ही प्रवाळ बेटे नष्ट होत असल्याने माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. पाण्याचे तापमान जसजसे वाढत जाईल तसतसे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते. कमी झालेला ऑक्सिजन आणि पाण्याचे वाढलेले तापमान यामुळे माशांच्या कार्यकारण म्हणजेच मेटाबॉलिझम क्षमतेवरती विपरीत परिणाम होतो. माशांच्या जीवनचक्रावर किंवा प्रजननावर परिणाम होतो. तापमान वाढीमुळे हिमनग वितळतात, ज्यामुळे समुद्र पातळीत वाढ होते. पाण्यातील खारटपणा कमी होतो. अशा परिस्थितीत माशांच्या अनेक प्रजाती तग धरू शकत नाहीत. खेकडे, समुद्री कासवे किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. समुद्र पातळीतील वाढीमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. एकूणच तापमान वाढीचा परिणाम हा मत्स्य उत्पादनावरती होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग या ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं आहेत. ती दरवर्षी समुद्र किनाऱ्यावरती अंडी घालण्यासाठी येतात त्यांच्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये आणि त्या काळात सिंधुदुर्गमध्ये कासव महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला असतो. नंबर 7 शेती. तापमान वाढीचा शेती उत्पादनावरही परिणाम होत आहे. हा परिणाम मुख्यतः 2 प्रकारे होत असतो. 1 तापमान, पर्जन्यमान किंवा कार्बन डायऑक्साईड वायू यांच्या वाढीमुळे पिकांवर होणारा प्रत्यक्ष परिणाम. नंबर 2
मातीतील आर्द्रता कमी झाल्याने किंवा पिकांवर पडणाऱ्या विविध किडींच्या प्रजातींमध्ये वाढ झाल्याने होणारा अप्रत्यक्ष परिणाम, पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा तापमानातील वाढीमुळे पारंपरिक पीक पद्धतीत मोठे बदल घडून आणावे लागणार आहेत। उदाहरणार्थ, दुष्काळी परिस्थितीत तग धरू शकतील किंवा विविध किडींमुळे होणाऱ्या रोगांचा सामना करू शकतील अशा नैसर्गिक प्रजाती भविष्यात तग धरू शकतील किंवा जैव तंत्रज्ञानाने त्या विकसित कराव्या लागतील। नंबर 8, आरोग्य। वाढत्या तापमानामुळे कीटकांच्या तसेच अनेक रोगकारक जीवाणूंच्या वाढीस अत्यंत पोषक आहे, त्यामुळे तापमान वाढीचे परिणाम अखंड मानवजातीलाही सोसावे लागत आहेत। यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशात कीटकजन्य रोगांचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात होईल, तर शेतीमध्ये कीटकांच्या प्रजाती वाढल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव होईल। यांचा शेती उत्पादन घटल्यावर व अन्नधान्याच्या साठ्यावर परिणाम होईल, ज्यामुळे जगातील कुपोषितांचे प्रमाण वाढेल। WHO अहवालानुसार वाढत्या तापमानामुळे पाण्याचे आजार वाढतील, उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढेल, चक्रीवादळाचे प्रमाण वाढेल, याचा परिणाम लोकसंख्येवरती होईल। 2050 पर्यंतच्या तापमानाचा वाढता आलेख पाहता भारतातील ओरिसा, पश्चिम बंगाल, आसामच्या दक्षिणेकडील भाग इत्यादी राज्यांमध्ये मलेरियाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। मलेरियाप्रमाणेच हत्ती रोग, डेंग्यू, काळा आजार, मेंदू ज्वर यांचाही प्रादुर्भाव होऊ शकेल आणि या सर्व गोष्टी म्हणजे शास्त्रज्ञांनी हे वर्तवलेले जे अंदाज आहेत, वर्तवलेले जे निष्कर्ष आहेत, त्याचा पडताळा आपण आता सगळेजण सध्या घेत असल्याचं आपल्याला दिसून येते। यानंतरचा 9वा मुद्दा आहे जैवविविधतेवरील परिणाम। पृथ्वीवरील तापमान, हवामान, भौगोलिक परिस्थिती यासारख्या बाबी त्या ठिकाणच्या सजीवांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात। त्याबरोबरच वरील सर्व बाबी सजीवांच्या त्या ठिकाणच्या आढळासाठीही कारणीभूत ठरतात। तापमान, हवामान, भौगोलिक परिस्थितीतील वैविध्याप्रमाणे सजीवांमध्ये वैविध्य दिसून येते। वरील घटकांपैकी कोणत्याही एका घटकातील थोडासा बदल ही सजीवांवरती परिणाम घडवून आणतो। जागतिक तापमान वाढीमुळे होणाऱ्या परिणामांमुळे जैवविविधतेवर देखील परिणाम घडून येतात। यामध्ये वनस्पती, पाणी, कीटक, सूक्ष्मजंतू यांची वाढ, पुनरुत्पादन, अन्नाची कमतरता इत्यादींचा समावेश आहे। जागतिक तापमान वाढीच्या परिणामांमुळे सजीवांची वसतिस्थाने, आढळस्थाने यामध्ये बदल होतो अथवा ती नष्ट होतात। यानंतरचा 10वा मुद्दा आहे वनस्पतींवर होणारा परिणाम। काही वनस्पतींच्या प्रजाती तापमानातील व हवामानातील बदलांना संवेदनशील असतात। वाढणाऱ्या तापमानामुळे त्यांची वाढ खुंटते। वनस्पतीच्या परागीभवनाच्या क्रियेस देखील त्या क्रियेवरती देखील परिणाम होतो। गोड्या पाण्यातील तसेच सागरातील वनस्पतींवर देखील परिणाम होतो। हवामानातील बदलामुळे वनांच्या प्रकारामध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे। वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम बर्फाच्छादित प्रदेशातील वनस्पतींवर होत आहे। स्प्रूस सारख्या सूचीपर्णी वनस्पतींची वने नष्ट होत आहेत। पूर, वादळे, दुष्काळ यासारख्या वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे वनस्पती संपदा नष्ट होत असल्याचं दिसत आहे। वनांना मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत। तापमान वाढीचा परिणाम शेतीवर देखील होत आहे। यानंतरचा मुद्दा आहे प्राण्यांवरील परिणाम। तापमानातील होणाऱ्या वाढीला प्राणी देखील संवेदनशील असतात। वाढत्या तापमानामुळे त्यांच्या वसतिस्थानांमध्ये तसेच आढळस्थानांमध्ये बदल होत आहेत अथवा ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। यामुळे प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण होत आहे। वनस्पतींच्या वाढीवर झालेला परिणाम प्राण्यांसाठी अन्नाचे दुर्भिक्ष ठरत आहे। प्राण्यांच्या जीवनचक्रावर याचा परिणाम होत आहे। प्राण्यांच्या पुनरुत्पादनावर तापमान वाढीचा परिणाम
होत असल्याचं दिसून येत आहे. अधिवास नष्ट झाल्यामुळे सरपटणारे तसेच इतर प्राण्यांना अंडी घालण्यासाठी व उबविण्यासाठी योग्य निवारा मिळू शकत नाही. कालावधीपूर्वी पिल्ले अंड्यातून बाहेर पडत आहेत. त्या प्रमाणात त्या पिल्लांना अन्न सुरक्षा पुरविणे प्राण्यांसाठी कठीण जात आहे. समुद्र पातळीत होणारी वाढ किनाऱ्यावरील प्राण्यांना स्थलांतरास भाग पाडत आहे. ध्रुवीय अस्वलांना बर्फ वितळण्याच्या समस्येमुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. समुद्राच्या व गोड्या पाण्याच्या तापमान वाढीमुळे जलचरांच्या वाढीवर पुनरुत्पादनावर परिणाम झालेला आहे. जे प्राणी बदलत्या हवामानाबरोबर बदल करून घेणार नाहीत ते प्राणी भविष्य काळात नाहीसे होण्याचा धोका संभवत आहे. डायनोसॉरच्या बाबतीत पण हेच घडलेलं आहे. पृथ्वी तलावरील बदलतं हवामान या बदलाला हे सहन करू शकले नाहीत आणि त्यामुळं पृथ्वीवरून या डायनोसॉरचं अस्तित्व हे नाहीसं झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि ते एक उत्तम उदाहरण आहे. अशी वनस्पती प्राण्यांच्या बाबतीतली अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. पक्ष्यांवरील परिणाम. तापमान वाढीचा पक्ष्यांवर देखील परिणाम होत आहे. त्यांचा निवारा व अन्नासाठी स्थलांतर होत आहे. त्यांच्या प्रजननावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. उदाहरणार्थ सायबेरियातून सायबेरियन क्रौंच पक्षी आपल्या भारतामध्ये स्थलांतर करून यायचे, पण जवळजवळ 2004 नंतर केवलादेव राष्ट्रीय अभयारण्यात हे पक्षी येत असायचे, परंतु आता हे पक्षी अलीकडे त्या अभयारण्यामध्ये पक्षी तज्ज्ञांना पाहायला मिळालेले नाहीत. वातावरणातील बदलाचंच हे एक उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर कीटकांवरील परिणाम. तापमान वाढ ही कीटकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कीटकांच्या संख्येत वाढ होत आहे. विविध ठिकाणी कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे निरनिराळ्या रोगांमध्ये वाढ होत आहे. चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यू यासारखे रोग मोठ्या प्रमाणावरती जगभर पसरलेले आहेत. पिकांवर देखील या किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. नवनवीन किडी येत आहेत. शेतींचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे. त्याच्यानंतर सूक्ष्मजीवांवरील परिणाम. तापमान वाढ हे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. सुप्त अवस्थेतील अनेक जीवाणू जागृत होत आहेत व नव्या आजारांना निमंत्रण देत आहेत. जगभरातील साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. हवेमार्फत, पाण्यामार्फत पसरणाऱ्या रोगांमध्ये वाढ होत आहे. उदाहरणार्थ पाण्यामार्फत होणारे रोग डिसेंट्री, टायफॉइड, कावीळ, हवेतून पसरणारे रोग स्वाईन फ्लू, एचएन फ्लू आणि सद्यस्थितीतला कोरोना. थोडक्यात काय, मानवासहित सर्वच सजीवांवर तापमान वाढीचा परिणाम होताना दिसत आहे. जैवविविधतेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. एखादा सजीव प्रजाती नामशेष झाल्यास ती पूर्ण अन्न साखळी व अन्नजाळच नष्ट करू शकते. उत्पादन, मत्स्य उत्पादन, पर्यावरणीय आरोग्यांवर हानिकारक परिणाम होत आहेत. हा परिणाम एका प्रजातीपुरताच मर्यादित न राहता इतर प्रजातींवर देखील ह्याचे गंभीर परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. या परिणामांबरोबरच नव्याने काही प्रजाती निर्माण होण्याची शक्यता सुद्धा शास्त्रज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि जागतिक तापमान वाढीतला शेवटचा मुद्दा, जागतिक तापमान वाढीवरील उपाययोजना. नंबर 1, खनिज इंधनांचा वापर कमी करणे. हरितगृह वायूंचे उत्सर्जन रोखण्यासाठी खनिज इंधनांचा वापर कमी करणे हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. नंबर 2, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर करणे. उदाहरणार्थ सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या पुनर्निर्मितीक्षम व ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास कोळसा व इतर खनिज इंधनांचा वापर कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. नंबर 3, कार्यक्षम ऊर्जा साधनांचा वापर करणे. सध्या जागतिक स्तरावर ऊर्जेचा वापर दरवर्षी 2% या वेगाने वाढत आहे. विकसित देशांमध्ये साधनांची कार्यक्षमता वाढवून आणि संवर्धनात्मक प्रयत्न करून ऊर्जेचा वापर 50% नी कमी करणे शक्य आहे. कार्यक्षम ऊर्जा साधनांचा वापर केल्यास ऊर्जेची बचत होईल. नंबर 4, जंगलतोड
थांबवून मोठ्या प्रमाणावर वनीकरण कार्यक्रम राबविले पाहिजेत. मानवाने निर्माण केलेल्या 23% कार्बन डायऑक्साईड चे कारण म्हणजे त्याने केलेली वृक्षतोड आहे. मोठ्या प्रमाणात वनीकरण करून वृक्षांचे योग्य रीतीने संगोपन केल्यास हरितगृह वायू वातावरणात एकवटून राहणार नाही. आणि जागतिक तापमान वाढीवरील काही इतर उपायही आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1, इंधनांचा कमीत कमी आवश्यक तेवढाच वापर करावा. नंबर 2, भेसळयुक्त शुद्ध स्वरूपातील इंधन भेसळमुक्त शुद्ध स्वरूपातील इंधन वापरावे. नंबर 3, कोळशाचा इंधन म्हणून वापर तत्काळ बंद करावा. उकडणे, शिजवणे, भाजणे अशा कृतींसाठी सूर्यचूल वापरावी. नंबर 5, निर्लेप कॉपर बॉटम सारखी लवकर तापणारी भांडी वापरावीत. आंघोळीचे पाणी सौरबंबाद्वारे गरम करून वापरावे. रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खते वापरावीत. शेतीमधील राब पद्धत पूर्णतः बंद करावी. परफ्युम्स, बॉडी स्प्रे, रूम फ्रेशनर, फोम अशा बाबींचा वापर टाळावा. विद्युत उपकरणे स्टँड बाय वरती ठेवू नयेत आणि वृक्षांचे मोठ्या प्रमाणावरती संवर्धन करावे. कारण पृथ्वीवरती 33% जंगलांचे आच्छादन असावे असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जंगलं ही पृथ्वीची फुफ्फुसं म्हणून ओळखली जातात. जंगलांमुळे वातावरण हे शुद्ध राहते, ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त राहतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे कमी होण्यास मदत होते. कारण वनस्पती या कार्बन डायऑक्साईड वातावरणातला शोषून घेत असतात. त्यामुळं ह्याच्यावरचा एकमेव उपाय आणि सर्वोत्तम उपाय आहे तो म्हणजे वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे. यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे ओझोन ऱ्हास, ओझोन डिप्लिशन. ओझोन हा नैसर्गिकरित्या तयार होणारा वायू पृथ्वीच्या वातावरणात अल्प प्रमाणात आढळतो. स्थितांबरामध्ये म्हणजे समुद्र सपाटीपासून 17 ते 48 किलोमीटर उंचीच्या पट्ट्यात एकंदर ओझोनपैकी 90% ओझोन आढळतो. यालाच ओझोनचा स्तर म्हणतात. या भागात ओझोनचे अतिशय विरळ स्वरूपात असतात. उर्वरित 10% ओझोन तपांबरामध्ये म्हणजे जमिनीपासून 17 किलोमीटर उंचीपर्यंतच्या भागात आढळतो. ओझोन वायू स्थितांबरामध्ये आहे का तपांबरामध्ये यावरून तो हितकारक का घातक हे ठरतं. ओझोन हा हरितगृह वायू असून तो हरितगृह परिणामास कारणीभूत ठरतो. ओझोन वायू वातावरणामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. स्थितांबरातील ओझोनच्या स्तरामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होते. तपांबरामध्ये मात्र ओझोन घातक प्रदूषकांच्या स्वरूपात असतो. त्यामुळे काही वेळा फोटोकेमिकल मराठीत याला धुरके म्हणतात. तपांबरामध्ये ओझोनचे वाढते प्रमाण हे वनस्पती त्याचप्रमाणे मानवी फुफ्फुसांना घातक ठरते. ओझोन मोजण्याचे एकक पृथ्वीपासून 50 किलोमीटर उंचीच्या स्तंभात आढळणारा ओझोन डॉप्सन एकक या परिणामात मोजला जातो. यालाच इंग्लिशमध्ये डॉप्सन युनिट असं म्हणतात. समजा समुद्र सपाटीवर नेहमीच्या तापमानात 1 मिलीमीटर जाडीचा शुद्ध ओझोनचा थर असेल तर तो थर 100 डॉप्सन एकक याप्रमाणे मोजतात. पृथ्वीच्या मध्य अक्षांशावर ओझोनचे सरासरी प्रमाण 3 मिलीमीटर असेल तर तो थर 300 डॉप्सन एकक या प्रमाणात मोजतात. वातावरणातील ओझोनचे प्रमाण प्रदेशानुसार व ऋतूप्रमाणे बदलते. विषुववृत्तीय अक्षांशावर ते 260 डॉप्सन एककापेक्षा थोडे कमी असते. म्हणजेच ते 2.6 मिलीमीटर एवढं त्याचं प्रमाण असतं असं आपल्याला सांगता येईल. पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धाच्या ध्रुवांच्या दिशेने ते वाढत जाते. तेथे कमाल प्रमाण 400 डॉप्सन एकक एवढे असते. सजीव सृष्टीच्या दृष्टिकोनातून ओझोनचे महत्व. कोट्यावधी वर्षे निसर्गाने ओझोनचा समतोल कायम राखलेला आहे.
ऋतू परिवर्तन, वाऱ्यांच्या रचनेतील फरक आणि इतर नैसर्गिक घटकांमुळे वातावरणातील ओझोनच्या प्रमाणात नैसर्गिकरित्या सतत थोडा बदल होत असतो. अलीकडे मात्र मानवी व्यवहारांमुळे स्थितांबरामधील ओझोनचा स्तर अतिशय विरळ होत चालला आहे. काही विशिष्ट घटकांमुळे ओझोनचा ऱ्हास होत आहे. ओझोन स्तराच्या ऱ्हासामुळे सूर्याचे अतिनील किरण तपांबरातून पृथ्वीवर येतात. अतिनील किरणांमुळे मानवी रोगप्रतिकार शक्ती कमी होते. ओझोनच्या स्तरामुळे स्थितांबरामध्ये गरम हवेचे स्तर जमा होतात. त्यामुळे तपांबरामधून स्थितांबरात वायू वहनाची क्रिया मंदावते. तपांबरातील तापमानाची सरासरी राखण्यात आणि पर्यायाने पृथ्वीचे तापमान नियंत्रित करण्यात हे औष्णिक छत्र महत्वाची भूमिका बजावत असते. स्थितांबरामधील ओझोनचा ऱ्हास किंवा तपांबरामधील हरितगृह वायूंची वाढ यामुळे पृथ्वीवरील हवामानात कमालीचा बदल होत असल्याचं आपल्याला जाणवतं आणि हा होणारा बदल हा आरोग्यास आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेशी धोका त्यामुळे उद्भवत आहे. आता ह्या ओझोनच्या छिद्राचा शोध कसा आणि कधी लागला हे आपण बघूया. ओझोनचे वातावरणातील ओझोनचे वातावरणातील प्रमाण मोजताना ब्रिटिश शास्त्रज्ञांना 1980च्या सुमारास अंटार्क्टिका येथे सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान हे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर दरवर्षी तेथील 15 ते 24 किलोमीटर मधील स्थितांबराच्या पट्ट्यात विशिष्ट भागामध्ये ओझोनचे प्रमाण 50 ते 95% कमी होत असल्याचे त्यांना दिसून आले आणि यालाच अंटार्क्टिका खंडावरील ओझोनचे छिद्र असे म्हणतात. अंटार्क्टिकावरील विशिष्ट हवामानामुळे ओझोन ऱ्हासाची समस्या तेथे विशेषत्वाने जाणवते. थंडीच्या दिवसात पश्चिमेकडून वाहणाऱ्या झंझावाती वाऱ्यांमुळे तापमान शून्याखाली 85°C पर्यंत जाते व हिममेघ तयार होतात. यांना ध्रुव प्रदेशीय स्थितांबरीत मेघ असे म्हणतात. अत्यंत विघटनशील असलेले क्लोरीनचे अणू या हिममेघांमध्ये अडकून पडतात. हिवाळा संपून व सूर्यकिरणे हिममेघांवर पडल्यामुळे क्लोरीनचे कण मुक्त होतात आणि त्यांचे ओझोनची विघटन होते. मात्र उष्णकटिबंधातील ओझोन युक्त हवेमुळे कालांतराने ओझोनचे छिद्र भरून काढले जाते. एका शास्त्रीय संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की उत्तर ध्रुव प्रदेशातही ओझोनचा ऱ्हास होत आहे, परंतु तेथील वातावरण अधिक उबदार असल्यामुळे ढग तयार होण्याचे प्रमाण येथे कमी असते. त्यामुळे स्थितांबरात क्लोरीनचे कण साठवण्याचे प्रमाणही कमी असते. दक्षिण ध्रुवासारखे झंझावाती वारेही तेथे तयार होत नाही. आता या ठिकाणी ओझोनचा नाश कसा होतो ही एक आकृती तुम्हाला मी स्पष्ट करून सांगते. स्थितांबरातील क्लोरोफ्लोरोकार्बनच्या रेणूतील क्लोरीनचा अणू अतिनील किरणांमुळे मुक्त होतो आणि क्लोरीनचा मुक्त अणू ओझोनच्या रेणूचे विभाजन करतो. त्यामुळे ओझोनचा नाश होतो. परिणामी ऑक्सिजनचा रेणू व क्लोरीन मोनॉक्साईड बाहेर पडतो. त्यामुळे वातावरणातील मुक्त ऑक्सिजन अणू क्लोरीन मोनॉक्साईडवर परिणाम करतो. त्यामुळे क्लोरीनचा अणू बाहेर पडतो व ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. हा मुक्त क्लोरीन अणू पुढील शेकडो वर्षे ओझोनच्या रेणूचा नाश करण्याची प्रक्रिया चालू ठेवत असतो. त्याच्यामुळं हा ओझोनचा ऱ्हास होणं हे निसर्गाच्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप घातक आहे आणि त्याच्यासाठी ओझोनचे ऱ्हास करणारे जे घटक आहेत ते आपण वातावरणामध्ये कमी कसे तयार होतील या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि वातावरणातल्या ओझोनच्या छत्रीची आपण काळजी घेतली पाहिजे. ओझोनचा ऱ्हास घडवून आणणारे घटक म्हणजेच कारणे. ओझोन नष्ट करणारे घटक पदार्थ मानवनिर्मित आहेत.
ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ते घटक पुढील प्रमाणे. नंबर 1, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, याला CFC असं म्हणतात. क्लोरीन, फ्लोरीन व कार्बन यापासून तयार झालेला हा मानवनिर्मित घटक पदार्थ वायू द्रवरूप असतो. क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर प्रामुख्याने एअर कंडिशनर्समध्ये, रेफ्रिजरेटर्समध्ये कूलिंग एजंट म्हणून केला जातो. शीतगृहामध्ये तसेच वीज विरोधासाठी त्याचा उपयोग केला जातो. कॉम्प्युटर्स व टेलिफोन्स मधील इलेक्ट्रॉनिक बोर्ड स्वच्छ करण्यासाठी, त्याचप्रमाणे गाद्या व उशांमधील फोम, पॅकेजिंगसाठी साहित्य, स्टायरोफोमचे ग्लास व कप इत्यादींच्या निर्मितीमध्येही क्लोरोफ्लोरोकार्बन्सचा वापर केला जातो. क्लोरोफ्लोरोकार्बन्स हा ओझोनचा एक शक्तिशाली विनाशक आहे. पृथ्वीवरील मानवी व्यवहारामुळे तयार होणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स स्थितांबरामध्ये जातात. तेथे अतिनील किरणामुळे त्यांचे विघटन होऊन क्लोरीनचे अणू बाहेर पडतात. क्लोरीनचा अणू ओझोनच्या ऑक्सिजनचा रेणू व ऑक्सिजनचा अणू यामध्ये विघटन करतात. CFCच्या एका रेणूमुळे ओझोनच्या 1,00,000 रेणूंचे विघटन होऊ शकते. पॉलीस्टायरीनचा 1 कप वापरून फेकून दिला की त्यातून स्थितांबरामध्ये CFCचे 100 कोटी रेणू सोडले जातात. त्यांच्यामुळे ओझोनच्या अब्जावधी रेणूंचे विघटन होते. CFCचा स्वतः ओझोनचा नाश करत नाही, पण हा नाश घडवून आणणाऱ्या क्लोरीनचे रेणू तो स्थितांबरामध्ये वाहून नेण्याचे कार्य करत असतो आणि त्याच्यामुळे CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन हा ओझोनच्या विघटनाला, नाशाला कारणीभूत ठरत असतो. त्याच्यानंतर नंबर 2, हॅलॉन्स. हॅलॉन्सची रचना क्लोरोफ्लोरोकार्बन प्रमाणेच असते, फक्त त्यात क्लोरीन ऐवजी ब्रोमाइडचे अणू आढळतात. ओझोनच्या दृष्टीने ते CFC पेक्षा अधिक धोकादायक असते. क्लोरीनच्या तुलनेत ब्रोमाइनची ओझोन नष्ट करण्याची क्षमता शेकडो पटीने अधिक असते. हॅलन्सचा उपयोग अग्निशामक पदार्थ म्हणून केला जातो. कार्बन टेट्राक्लोराइड CCl4 ओझोनचा ऱ्हास घडवून आणणारा हा घटक प्रामुख्याने कपडे व धातू स्वच्छ करण्याच्या पावडरीमध्ये वापरला जातो. अग्निशामक फवारे, ड्रायक्लिनिंगचे फवारे, खोडण्याची शाई, वस्तू चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे स्प्रे इत्यादीमध्ये त्याचा वापर केला जातो. किंवा आपण शाईने लिहिल्यानंतर ते खोडण्यासाठी व्हाईटनरचा वापर करतो, तर या व्हाईटनरद्वारेही हा CCl4 वातावरणात सोडला जातो आणि म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये हा व्हाईटनर वापरण्यावरती बंदी आहे. तर त्याचं कारण हे. त्याच्यानंतरचा पुढचा येतो रासायनिक खतांचा वाढता वापर. वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी, शेती उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा वापरही वाढत आहे. अशी रासायनिक खते विघटित होताना ओझोनला धक्का पोहोचविणाऱ्या नायट्रस ऑक्साईड या घटकाची निर्मिती होते. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर आपण केला पाहिजे. पुढचं आहे सुपरसॉनिक व जेट विमान. ध्वनीच्या वेगापेक्षाही अधिक वेगाने जाणारी ही विमाने प्रामुख्याने स्थितांबरातून जात असतात. अशी विमाने जाताना त्यांच्या इंधन ज्वलनातून काही प्रदूषके, प्रामुख्याने नायट्रस ऑक्साईड सोडला जातो. याचा ओझोनशी संयोग होऊन ओझोन थराला हानी पोहोचते. वरील सर्व कारणांमुळे ओझोनचा ऱ्हास हा मोठ्या प्रमाणावरती होत असतो. इसवी सन 1975 ते 1987 या 12 वर्षात बेन एव्हान्स या शास्त्रज्ञाने अभ्यास करून ओझोनचा ऱ्हास हा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे होत असल्याचे सिद्ध केलेले आहे. ओझोन ऱ्हासाचे सजीव सृष्टीवरील परिणाम. ओझोन हा सजीव सृष्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा वायू आहे, परंतु वर चर्चा केलेल्या मानवी कारणांमुळे ओझोनचा ऱ्हास होत आहे. या ऱ्हासामुळे सजीव सृष्टीला पुढील परिणामास सामोरे जावे लागत आहे. नंबर 1, प्राणी व मानव. ओझोनच्या ऱ्हासामुळे त्वचेचा कर्करोग व इतर त्वचा विकार होतात. वार्धक्य लवकर येते. मोतीबिंदू व डोळ्यांच्या इतर विकारांचे प्रमाण माणसात व प्राण्यांमध्येही वाढेल. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल. नंबर 2, वनस्पतींवर ओझोनच्या ऱ्हासाचा काय परिणाम होणार आहे? अतिनील किरणामुळे वनस्पतींच्या पानांचा आकार कमी होईल.
बीजांकुरणाची क्रिया अधिक संथ गतीने होईल. यामुळे मका, तांदूळ, सोयाबीन, वाटाणा, ज्वारी, गहू अशा धान्यांचे उत्पादन कमी होईल. अतिनील किरण समुद्रात खोलवर पोहोचल्यामुळे अतिसूक्ष्म जीवाणूंची वाढ कमी होईल. सागरी अन्न साखळीचा पाया असणारे हे तरंगते सूक्ष्मजीव म्हणजेच फायटोप्लॅन्क्टॉन्स अँड झूप्लॅन्क्टॉन्स अन्न उत्पादकांची महत्वाची भूमिका बजावत असतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्यास ते मदत करतात. अतिनील किरणांमुळे जमिनीवरील निम्म्याहून अधिक वनस्पतींवर घातक परिणाम होऊन जमिनीवरील परिसंस्थांमधील अन्न साखळी विस्कळीत होण्यास कारणीभूत होईल. इतर पदार्थांवर होणारा परिणाम. अतिनील किरणांच्या उत्सर्जनात वाढ झाल्यास रंग व कपडे निस्तेज व निकृष्ट होतात. उन्हात उघड्यावर असलेले प्लास्टिकचे पाईप, फर्निचर व इतर वस्तूही लवकर खराब होतात. नंबर 4, ओझोन क्षयामुळे वरील सर्व परिणामांबरोबरच वातावरणीय बदल होऊन नैसर्गिक आपत्तींची शक्यता वाढेल. आपण मॉन्ट्रियल कराराविषयी जाणून घेऊया. ओझोन वायूचा थर वाचवण्यासाठी इसवी सन 1985 मध्ये संयुक्त राष्ट्र संघातर्फे म्हणजेच UNEP एक आंतरराष्ट्रीय कृती समिती स्थापित करण्यात आली. त्यामध्ये संयुक्त संस्थाने, रशिया, जपान, युरोपियन राष्ट्रांचा समावेश आहे. ओझोनच्या नाशाचे प्रमुख कारण हे क्लोरोफ्लोरोकार्बन असल्याचे या कृती समितीच्या निदर्शनास आले. या राष्ट्रांनी तो वायू न वापरण्याच्या करारावर 1987 मध्ये सह्या केला. यालाच मॉन्ट्रियल करार असे म्हणतात. आणि 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. ओझोन स्तर वाचविण्यासाठी उपाययोजना. निसर्गाने दिलेल्या ओझोन स्तराचे रक्षण करण्यासाठी आपण पुढील उपाययोजना करूया. नंबर 1, क्लोरोफ्लोरोकार्बन्स युक्त वस्तूंची व उपकरणांची खरेदी करणे टाळले पाहिजे. नंबर 2, जेथे शक्य आहे तेथे ओझोन नाशक पदार्थांचा वापर टाळला पाहिजे. उदाहरणार्थ कीटकनाशकांसाठी एरोसोल स्प्रेऐवजी पारंपरिक फवाऱ्यांचा वापर केला पाहिजे. नंबर 3, आपल्याकडे रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनरचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. यामुळे ही यंत्रे वारंवार दुरुस्त करावी लागणार नाहीत. ही उपकरणे दुरुस्त करण्यासाठी उघडल्यावर त्यांच्या कॉम्प्रेसरमधून CFC हवेत बाहेर पडतो. दुरुस्तीसाठी उपकरणे पाठवत असताना कॉम्प्रेसर उघडला जात नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. नंबर 4, फोमच्या गाद्या आणि उशांऐवजी आपण कापसाच्या गाद्या, उशांचा वापर केला पाहिजे. नंबर 5, स्टायरोफोमचे पेले व बशांऐवजी मातीची भांडी, पत्रावळी, केळीची पाने, स्टीलच्या अथवा काचेच्या भांड्यांचा किंवा धुवून पुन्हा वापरता येणाऱ्या भांड्यांचा उपयोग करावा.